मंगळवारी गरज असेल तरच घराबाहेर पडा, राज्य सरकारची मुंबईकरांना विनंती। उपसा पंप बंद पडले, पाणी तुंबलं, मुंबईकर हैराण, चुनाभट्टी स्थानकाच्या जवळ पाणी तुंबलं। मुखेडमध्ये पूर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर, लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। मराठवाड्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। दुपारच्या सत्रातल्या शाळांना आज सुट्टी, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे सरकारचा निर्णय, मुंबई आणि उपनगरांसाठी निर्णय जाहीर। चेंबूरमधल्या न्यू अशोकनगरमध्ये संरक्षक भिंत कोसळली आणि 7 झोपड्यांचं नुकसान। कोकण परिसरातही मुसळधार पाऊस, कणकवली मालवण राज्यमार्ग पाण्याखाली। कोल्हापुरात पंचगंगेची पाण्याची पातळी 27 फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राज्यातल्या पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, आशिष शेलार पोहोचले महानगरपालिकेच्या मुख्यालयात। बेस्ट पतसंस्थेची आज निवडणूक, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा सामना। संभाजीनगरमध्ये पिसाळलेला कुत्रा 14 जणांना चावला। राहुलच्या वोट यात्रेला बिहारमध्ये गर्दीच नाही, राहुल गांधी यांच्या वोट यात्रेचा प्रवास सुरू, बिहारच्या औरंगाबादमध्ये पोहोचली वोट यात्रा। ई वाहनांना समृद्धीवर टोलमुक्त प्रवास मिळण्याची चिन्ह, परिवहन विभागाकडून चाचपणी अंतिम टप्प्यात। भाजप आघाडीचे ठरले, काँग्रेस आघाडीचं काय? उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीचा उमेदवार कोण असणार? नवी दिल्लीमध्ये आज बैठक। महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन नवी दिल्लीसाठी रवाना, भाजपकडून सी.पी. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी घोषणा, ओबीसी चेहरा भाजपनं सी.पी. राधाकृष्णन यांच्या माध्यमातून दिला। पुण्यामध्ये बेवड्यांचा धुमाकूळ, पुणेकर चिडले, रस्त्यावर उतरले, कोरेगाव पार्क परिसरातील पब बाहेर रणकंदन। बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता, मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचा आरोप। मंगळवारपासून 36 तास पाणी पुरवठा बंद, दुरुस्तीच्या कामामुळे नागपूरमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। हेमलता पाटील यांचं तळ्यात मळ्यात सुरूच, हेमलता पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता। संसद परिसरामध्ये विरोधकांची घोषणाबाजी, बिहार मतदार यादी सुधारणेला काँग्रेस आघाडीचा विरोध। मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्या, रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद, रोहित पवार यांच्या निशाण्यावर संजय शिरसाट। ट्रॅक्टर पिनाकेश्वर महादेव डोंगराच्या दरीमध्ये कोसळला, अपघातात 2 महिला भाविक ठार, 24 जण जखमी।